बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। यामुळे 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आलाय। 5 फेब्रुवारीऐवजी आता 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीऐवजी 9 फेब्रुवारीला मतमोजणी होईल अशी माहिती समोर येते आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। आधी 5 फेब्रुवारीला मतदान होणार होतं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी, तर ते मतदान आता 7 फेब्रुवारीला होईल आणि आधी जे 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती ती 7 फेब्रुवारीऐवजी 9 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या मूळ गावी काटेवाडीमध्ये जणू दुःखाचा डोंगर कोसळला। गावातल्या बायाबापड्या, वृद्ध, बालकं सर्वांचंच दुःख न सरणार आहे। आपल्या घरातीलच माणूस जावा अशी परिस्थिती अख्ख्या गावात दिसतेय। ज्या गावात दादांच्या शब्दाला आणि कर्तृत्वाला सर्वोच्च स्थान होतं, तिथं आज केवळ हुंदके आणि नीरव शांतता उरली आहे। वेळ आणि शब्द पाळण्याबाबत काटेकोर। कामामध्ये मी रममाण होणारा कार्यकर्ता आहे। मी त्याकरता कुठलं पद माझ्याकडे आहे का नाही त्याचा विचार करत नसतो। करड्या आवाजाचे। आपलं वाटोळं झालं, आपली हिरवडीची म्हणजे आयटी पार्क चाललं बाहेर जात माझ्या प्रयत्न मारत आई तुम्हाला पडलेलं। दर्शनी अत्यंत कठोर पण अंतरी जिव्हाळ असलेले। निर्व्यसनीला नाहीतर उगीच संध्याकाळ झाली की चालला चंद्रावर। ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही। संवेदनशील, उमद्या स्वभावाचे, हसऱ्या चेहऱ्याचे। हे सगळं ऐकलं ना कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं। जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागते। कधी दबंग तर कधी मृदू स्वभावाचे। आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जाणार। कार्यकर्त्यांसाठी जीव की प्राण असणारे आणि केवळ काटेवाडीतच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राची शान असलेले अजितदादा पंचतत्वात विलीन झाले। विद्या प्रतिष्ठानच्या ग्राउंडसाठी काही क्षणांसाठी का होईना काळही थांबला। इथला प्रत्येक माणूस शोकसागरात बुडाला होता। बुधवारी सकाळी समजलेली ती बातमी खरी ठरू नये अशी मनोमन प्रार्थना करणाऱ्या काटेवाडीच्या प्रत्येक माणसासमोर ते कटू सत्य होतं। त्यांचे लाडके दादा त्यांना सोडून गेले होते। काटेवाडीचा आमचा भाग आहे तो, त्याची डरकाळी मग ती यायचं म्हणलं ती काटेवाडी यायची, सगळी काटेवाडी जमायची। माझा वाघच आहे तो, माझा दादा म्हणजे आम्हाला देत होता म्हणून नाही, आमचं त्याच्यावर खूपच प्रेम होतं। त्याने आमच्यासाठी केलेलंच आहे, लय केलंय। त्यांनी परत यावं या जगात। मला मी म्हणते देवाला प्रार्थना करते त्यांनी पुनर्जन्म घ्यावा आमच्यासाठी। ही उणीव म्हणजे असं आम्हाला आता खरं तर असं वाटतं का असा माणूस परत जन्माला यावा। दादा तुम्ही पुन्हा या, दादा तुम्ही पुन्हा या। दादाने पुन्हा जन्म घ्यावा आणि गरिबांची सेवा करा। दादांसाठी राखी घेऊन आली, राखी दादांना बांधायला भेटली ना आजपातर, म्हणून मी राखी घेऊन आली रे। दादा कुमार झाला दादा काळजी करू नका, काय मला माहित नव्हतं। दादा तिथे दादा एक नंबर माणूस माझा। असा नेता कदापि मिळणार नाही। आम्ही दादाच्या नंतर त्याच्या मुलाबरोबर काम नक्कीच करू, परंतु दादासारखा असा नेता महाराष्ट्राला कधी मिळणार नाही। बारामतीला तर मिळणारच नाही, पण महाराष्ट्राला सुद्धा मिळणार नाही। गुरुवारी सकाळी अजित पवार यांचं पार्थिव बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी रुग्णालयातून काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं।
यावेळी हजारो लोकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. आमच्या दादाला, आमच्या बापाला फक्त एकदा पाहू द्या अशी विनंती काटेवाडीचे ग्रामस्थ करू लागले. ॲम्ब्युलन्स आली अन उपस्थित प्रत्येकाचा बाण फुटला. अजितदादांच्या घराबाहेरील गर्दी इतकी वाढली की रोहित पवारांना थेट गेटवर चढून लोकांना शांततेचं आवाहन करावं लागलं. थोड्याच वेळात पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या दिशेनं निघालं. आमचा दादा आम्हाला पोरका करून गेला, आमचा देवच गेला अशा शब्दात काटेवाडीतील महिलांनी फोडलेला टाहो आणि समर्थकांच्या डोळ्यातील अश्रूंचा पूर अशा अत्यंत काळी झेलावणाऱ्या वातावरणात अजित पवारांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. रस्ते अपुरे पडतील इतकी गर्दी त्यांच्या मागे दिसून आली. अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या ग्राउंडवर पोहोचलं. तेव्हा तिथेही दादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला होता. जिथे नजर जाईल तिथे केवळ माणसंच माणसं. बारामतीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही माणसं आपल्या लाडक्या नेत्याचा अखेरचा निरोप घेण्यासाठी आली होती. प्रत्यक्ष चौथऱ्यावर जाऊन दादांचं दर्शन घेता येत नसलं तरी या मैदानात कुठूनही का होईना त्यांचं पार्थिव सगळ्यांना दिसत होतं. त्यांचा तो पार्थिव देह पाहून अनेकांच्या डोळ्यातील अश्रूंचा बाण फुटला. स्वप्नात सुद्धा वाटलं नाही आम्हाला, अजून पण वाटतंय दादा आमच्या काही येतील म्हणून. वाईट वाटतंय. उपकणकर व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राचं. कुणीतरी त्यांना उचलून आणावं, त्यांना म्हणा दादा आहेत म्हणून. आता सुद्धा वाटतंय मी हॉस्पिटलमध्ये होतो असं म्हणून दादांनी यावं आणि परत बारामतीत दादांनी यावं. आमचा बाप गेला. कोणी या महाराष्ट्राला, या पुणे जिल्ह्याला गिधड्यांसारखं तोडू नये. कारण दादा म्हणजे एक अशी आदरयुक्त दहशत होती. अजित पवारांच्या अकाली निधनानं बारामती पोरकी झाली. अख्खं पवार कुटुंबही कोलमडून पडलंय. शरद पवार यांचा खंदा आधार हरपलाय. पोलिसांनी अजित पवार यांचं पार्थिव अंत्यविधीसाठी चौथऱ्यावर ठेवलं. त्याच्या अगदी समोरच शरद पवार बसले होते. ते एकटक अजित पवार यांच्या पार्थिवाकडे बघत होते. पवार घराण्याचा वारसा दमदारपणे पुढे नेणारे अजित पवार यांचा निपचित पडलेला देह आणि त्याकडे एकटक पाहणारे शरद पवार, हे चित्र महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारं ठरलं. महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य शरद पवार आपल्या लाडक्या पुतण्याला डोळे मिटून हात जोडून मनोमन निरोप देत होते. 40 वर्षांचा संसार मागे सोडून जाणाऱ्या आपल्या जोडीदाराला अखेरचा निरोप देताना सुनेत्रा पवार खचून गेल्या. त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना शब्दात व्यक्त करण्यासारख्या नव्हत्या. राजकारणात अजित पवारांच्या बरोबरीनं उभी राहिलेली, पक्षाचे 2 तुकडे झाले तरी मनात कटुता न ठेवणारी त्यांची बहीण सुप्रिया सुळे यांनी लाडक्या भावाचं अखेरचं दर्शन घेतलं आणि त्यांनाही दुःखावेग आवरला नाही. अंत्यविधीची सगळी तयारी मोठ्या जबाबदारीनं पाहणाऱ्या सुप्रिया सुळे दादाचा शेवटचा निरोप घेताना मात्र हमसून हमसून रडल्या. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी भावनिक असलेल्या नागरिकांनी अजित पवार अमर रहेच्या घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि आक्रोशाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
लोकांच्या दुःखाला पारावार उरला नाही. अजित पवारांसोबत कायम असणाऱ्या त्यांच्या अंगरक्षकांनी जय पवार यांना मिठी मारत आपल्या अश्रूंना वाट करून दिली. दाटल्या डोळ्यांनी पार्थ पवार आणि जय पवार यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. महाराष्ट्र असो, बारामती असो वा काटेवाडी असो, अजितदादांच्या निधनानं सगळेच पोरके झाले. अजितदादांच्या निधनानं सगळेच पोरके झाले असले तरी पार्थ आणि जयचं दुःख या सगळ्यांपेक्षा मोठं आहे. त्यांच्या डोक्यावरील मायेचा हात, खांद्यावरील मित्रत्वाची थाप आणि केवळ नजरेतूनच मिळणारं प्रोत्साहन आता कधीच अनुभवता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर एक मोठी अपडेट आहे राजकीय वर्तुळातून. सुरेश घुले यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे मागणी केलेली आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करा अशी मागणी त्यांनी केली आहे. सुनेत्रा पवारांची तात्काळ उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करा अशी मागणी सुद्धा सुरेश घुलेंनी प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे केली आहे. तर अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि त्याचबरोबर ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा होते आणि त्यांच्या जाण्यानं आता ही पदं रिक्त झालेली आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांची तात्काळ DCM पदी नियुक्ती करा अशी मागणी केलेली आहे घुलेंनी. त्याशिवाय NCPच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुद्धा सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी अशी मागणी घुलेंनी केली आहे. माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गेली 40 वर्ष युथ काँग्रेसच्या चळवळीपासून अजितदादांबरोबर पक्ष संघटनेमध्ये काम करत आहे. अजितदादांच्या अकाली निधनामुळे राज्यातील कार्यकर्ता सैरभैर झालेला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कुटुंबामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या कोनाकोपऱ्यातून आणि पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे गेले 2 दिवस मला फोन येत आहेत आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजितदादा यांच्या धर्मपत्नी खासदार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची पक्षाने नियुक्ती करावी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे पक्षांतर केलेले 7 नगरसेवक हे अपात्र ठरलेत. कायद्याचं उल्लंघन केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी तसा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला हा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादीमधून ज्यांनी पक्षांतर केलेलं होतं ते 7 नगरसेवक हे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले.